राम राम। आज आपण अशा महापराक्रमी वीरांगनेची माहिती व त्यांचा प्रेरणादायी इतिहास पाहणार आहोत जो आपल्याला कधी पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला गेला नाही व त्यांचा महापराक्रमी इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही। त्यामुळे त्यांना इतिहासामध्ये जो मान सन्मान मिळाला नाही तो आम्ही त्यांचा इतिहास सांगून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करतो। त्या वीरांगनेचे नाव होते किंतूरची वीरांगना राणी चेन्नम्मा। तर नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। चला तर मग या रोचक कहाणीला सुरुवात करू। किंतूर संस्थानचा राजा मल्लसर्जा हा ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी सर्व संस्थानिक सरदार यांना भेटण्याच्या मोहिमेवर होता। त्यासाठी तो बेळगावजवळील काकती गावात पोहोचला। किंतूरचा राजा आपल्या गावात आला आहे हे समजताच त्याला भेटायला गावकऱ्यांनी गर्दी केली। बोलता बोलता एक गावकरी म्हणाला, आमच्या गावात एक नरभक्षक वाघ शिरला आहे, आपण आपल्या पराक्रमाने त्याची शिकार करावी आणि आम्हाला संकटमुक्त करावे। हे ऐकताच राजा शिकारीसाठी गेला आणि गर्द झाडामागे लपलेल्या वाघावर अचूक नेम धरला, बाण सोडला आणि एका बाणातच तो नरभक्षी वाघ गतप्राण झाला। मारलेला वाघ पाहण्यासाठी राजा जवळ गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला। त्या वाघाजवळ एक शस्त्रसज्ज सुंदर युवती उभी होती। राजाला ती म्हणाली, वाघ मी मारला आहे। मल्लसर्जाने वाघाकडे पाहिले, त्याच्या शरीरात 2 बाण घुसले होते। मल्लसर्जाने त्या युवतीची ओळख करून घेतली। ती साहसी तरुणी धुळप्पा देसाईची कन्या चेन्नम्मा आहे हे कळाल्यावर त्याला आनंद झाला, कारण तो धुळप्पा देसाईंना भेटण्यासाठी गेला होता। दोघांची काही काळ राजकारणावर बोलणी झाली। चेन्नम्माच्या सौंदर्याने आकर्षित झालेल्या मल्लसर्जाने चेन्नम्माशी विवाह करण्याची इच्छा तिच्या वडिलांजवळ व्यक्त केली। मल्लसर्जासारखा गुणी संपन्न राजा आपला जावई होणार या कल्पनेने धुळप्पा देसाई आनंदित झाले। मल्लसर्जाचा एक विवाह रुद्रमाबरोबर झाला होता। हे कळूनही चेन्नम्माने त्याची दुसरी पत्नी होण्यास संमती दिली होती आणि मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आणि चेन्नम्मा किंतूर संस्थानची राणी झाली। अशा या चेन्नम्माचा जन्म बेळगावजवळील काकती येथील धुळप्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी इसवी सन 1778 मध्ये झाला। तिचं शिक्षण घराण्यातील रिवाजाप्रमाणे धार्मिक मठात झाले। चेन्नम्मा मुळातच बुद्धिमान असल्यामुळे ती मातृभाषा कन्नड बरोबर मराठी व उर्दू भाषाही शिकली। धार्मिक शिक्षणाबरोबर वडिलांनी तिला शस्त्रविद्या शिकवली। घोडदौड, दानपट्टा, भालाफेक या खेळात ती निपुण झाली। घोड्यावर टाच मारून ती रानमोळा फिरत असे। तलवारबाजी, नेमबाजीतही ती तरबेज होती। मल्लसर्जा राजांच्या रुद्रमा आणि चेन्नम्मा या दोन्ही बायकांच्या आपल्या पतीच्या सहवासात संसार सुखाचा चालला होता। थोड्याच दिवसात चेन्नम्माला मुलगा झाला। त्याचे नाव ठेवले शिव बसवराज, परंतु तो अल्पायुषी ठरला। पुत्रवियोगाने चेन्नम्मा खूपच दुःखी झाली, परंतु त्यातून सावरल्यावर तिने रुद्रमाच्या मुलावर शिवलिंग रुद्रसर्जाराव याच्यावर पोटच्या मुलासारखे प्रेम केले। चेन्नम्माला राज्यकारभारात रस होता। ती अत्यंत प्रजाही दक्ष होती। सरकारी कामकाजात पतीबरोबर दरबारात बसत असे। पतीच्या मोहिमात आणि लढायांमध्ये तिने पतीला साथ दिली। ती मल्लसर्जाची पत्नी तर होतीच, पण सखी आणि मार्गदर्शकही होती। सर्व काही सुखासमाधानात चालले असताना चेन्नम्मावर पती निधनाचं संकट कोसळलं। मल्लसर्जाच्या मृत्यूनंतर रुद्रमाचा मुलगा शिवलिंग रुद्रसर्जा गादीवर बसला। वैद्यव्याचे दुःख विसरून चेन्नम्मा त्याच्या पाठीशी राजकीय सल्लागार म्हणून खंबीरपणे उभी राहिली। रुद्रसर्जाला मूलबाळ नव्हते। आपल्या माघारी किंतूरची गादी चालू राहावी म्हणून त्याने चेन्नम्माच्या संमतीने एक मुलगा दत्तक घेतला। पण दुर्दैव असे की दुसऱ्याच दिवशी रुद्रसर्जाची जीवनज्योत मावळली। 12व्या शतकापासून प्रसिद्ध असलेले किंतूर गाव हे निसर्ग संपन्न आणि समृद्ध असे होते। अनेकांनी किंतूर जिंकण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही ते शक्य झाले नाही। एका इंग्रजाशिवाय किंतूरचा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही। इंग्रजांनी किल्ला जिंकला खरा, पण त्यासाठी त्यांना जबरदस्त किंमत द्यावी लागली। एक शूर भारतीय वीरांगनेने अपूर्व धैर्य, संघटन चातुर्य आणि चिकाटी दाखवून किल्ला शेवटपर्यंत लढवला। ती वीरांगना म्हणजे राणी चेन्नम्मा होय। रुद्रसर्जाने दत्तक घेतलेला मुलगा वयाने लहान असल्यामुळे राणी चेन्नम्मा त्याच्या वतीने कारभार पाहू लागली। त्यावेळी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी मिस्टर थॅकरे हा धारवाडचा कलेक्टर होता। किंतूर संस्थान खालसा करण्याची
त्याला आता सुवर्ण संधी चालून आली होती. दत्तक विधान हे बेकायदेशीर असून ते संस्थान खाली करण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. किंतूर संस्थान छोटेसे आहे, आपण ते सहज जिंकू शकतो असं ठाकरेला वाटू लागलं. परंतु किंतूरचा अखेरचा माणूस जिवंत असेपर्यंत किंतूर लढत राहील असे चन्नम्माने आपल्या सैनिकांना सांगितले होते. मोठ्या सैन्यासह ठाकरे किंतूरवर चालून आला. त्यावेळी राणी चिन्नम्मांचे घोडदळ विजेच्या चपळाईने बाहेर आले आणि इंग्रजांच्या फौजेवर तुटून पडले. राणी चन्नम्मा तिच्या तेज घोड्यावर स्वार होती. एका हातात नंगी शमशेर तर दुसऱ्या हातात घोड्याची लगाम. तिच्या अंगात जणू काही वीरश्री संचारली होती. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. तसेच उन्मत्त ठाकरेच्या छातीत तलवार खुपसून राणी चिन्नम्माने एका फटक्यात त्याला ठार केले आणि राणी चिन्नम्मा आणि तिचा गड अजिंक्य ठरला. एका स्त्रीच्या हातून झालेला हा पराभव इंग्रजांना चांगलाच झोंबला आणि ते पुन्हा प्रचंड सैन्याशी किंतूरवर चाल करून गेले. किंतूरवर ब्रिटिशांनी युनियन जॅक पडकवला. याने राणी चन्नम्मा आणि तिच्या कुटुंबियांना कैदी म्हणून बेलहोंगलच्या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. किंतूरच्या मुक्ततेचे स्वप्न पाहणारी राणी चन्नम्मा 2 फेब्रुवारी 1829 रोजी इंग्रजांच्या कैदेत मरण पावली. स्त्री ही अबला नाही. राणी चन्नम्माने तिच्या कर्तृत्वाने स्वपराक्रमाने दाखवून दिले. क्रांतीची ज्योत सर्व भारतीयांच्या मनात चेतवण्याची तिने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा देणाऱ्या राणीला हिंदवी स्वराज चॅनलकडून लाख लाख प्रणाम व तुमचे हे उपकार आम्ही भारतीय कधीच विसरणार नाही. तुम्ही आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी असाल. तर राणी चन्नम्माचा हा लढा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व अशीच आपल्या शूरवीर योद्ध्यांची माहिती व इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून तर आम्ही म्हणतो, या भारत देशाच्या रक्षणासाठी नुसत्या तलवारीच नाही तर बांगड्या सुद्धा लढल्या. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर परत भेटू असाच रोचक व नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम.